नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मामा विचारत असतात, सर्व भंडाऱ्याची तयारी कुठंपर्यंत आली आहे, कशी चालली आहे, सर्वांना विचारत असतात. समधी तयारी झाली आहे मामा. इकडे एक बाई उठते व मामासनी म्हणू लागते, मामा मी घरी जाऊन येऊ का? म्हणजेच घरच्यांना मी सांगितलं नाही आणि मी इथे किती दिवस झाले थांबले आहे. मामा म्हणतात, नाही पोरी, तू आत्ता घरी जायचं नाही. भंडारा झाल्याशिवाय तू काय घरी जाऊ नकोस बघ. ती बोलू लागते, नाही मामा मला जायचं आहे आणि मी घरी बी सांगितलं नाही तसं. त्यांना बोललं होतं की लवकर येईन आणि मला बी वाटलं होतं की भंडारा लवकर आवरेल आणि मी इथून जाईन म्हणून. मामा म्हणतात, हे बघ पोरी, तू जाऊ नको मी म्हणत आहे. मोरं काहीतरी होणार आहे म्हणून मी सांगत आहे तुला. इकडे दत्तू बी सांगू लागतो, हे बघा तुम्ही नका जाऊ. मामा तुम्हाला थांबवत आहे म्हणल्यावर काहीतरी कारण आहे, त्यामुळे मामा थांबवत आहेत आणि कित्येकांना तिने थांबवलेत त्याच्यामुळं कारण होतं. दादू बी सांगू लागतो, होय तुम्ही नका जाऊ. मामांना पुढचं सर्व दिसतंय, पुढे काय होणार आहे ते, त्यामुळे तुम्हाला मामा थांबवत आहेत. ती बाई बोलू लागते, नाही मला जायचंच आहे. तर मामा तिला म्हणतात, बरं तुझी इच्छा, तुला जसं करायचं आहे तसं कर. जायचं असेल तुला घरी तर तू जाऊ शकतेस. तिला पुष्पासुद्धा बोलू लागते, अगं तुला मामा अडवत आहेत, जाऊ नको म्हणत आहेत, तर का जात आहेस तू? मग ती सांगू लागते, आमच्या घरच्यांना जर समजलं मी इथे आले आहे तर ते मला ओरडतील. माझ्या सासऱ्यांना ते आवडत नाही, सासूला माझ्या आवडत नाही आणि तळावर येणं तर त्यांना अजिबात आवडत नाही. आणि मी त्यांना सांगितलंसुद्धा नाही की मी तळावर आले आहे म्हणून. पुष्पा म्हणते, बरं ठीक आहे, मग बघ कसं करायचं तुला. इकडे ती मामांना सांगते, बरं ठीक आहे मामा, मी जाऊन येतेच. मामा म्हणतात, बरं ठीक आहे, तू निघ मग. इकडे मामा स्वतःशीच म्हणतात, मी तुला का अडवत होतो ते तुला आता घरी गेल्यावरच समजेल. काय होईल ते तूच बघशील आता. पुढे आपण पाहतो, रमेश मसाला विकत असतो. विकत असताना एक बाई त्याला उधारी मागू लागते. तर तो बोलू लागतो, मी उधारी कोणाला देत नाही आणि पैसे नसेल तर जावा इथून. मसाला मी उधारी कोणाला देणार नाही. तसे बोलतो व ती बाई तिथून निघून जाते. तेवढ्यात तिथे काही माणसं येतात व त्या रमेशला बोलू लागतात, काय रे रमेश, तू मसालाचा भाव लय वाढवत आहेस आणि हे आम्हाला कोणाला पटत नाही. जेवढा मसालाचा दर आहे तेवढा लाव. तर रमेश बोलू लागतो, मी नाही वाढवत, मसाल्याचे सर्व पदार्थ वाढले आहेत, ते वाढले म्हणल्यावर मी पण दर वाढवणारच की. ते सर्व माणसं बोलू लागतात, रमेश तू लय वाईट करत आहेस, आत्ताच सांगतो तुला. एवढा दर नसतोय, काल एक दर होता, आज एक दर लावतोयस. दररोज तुझे दर वाढत चालले आहेत आणि आम्ही हे सहन करणार नाही, हे खपून घेणार नाही, तुला आत्ताच सांगतो. रमेश ओरडू लागतो व म्हणतो, हे तुम्ही कोण बोलणारा? माझा मसाला मी कसं दर लावायचं ते बघून घेईन. ती सर्व माणसं बोलू लागतात, हे बघ तुझ्याकडे कोण येतात ते बघतो आम्ही, तुझ्याकडे कोण येऊच देणार नाही. तर रमेश म्हणतो, बघो तुम्ही नाही तर दुसरे येतील कोण पण. तसे बोलून ते भांडण करू लागतात व एकमेकाचे कॉलर पकडतात. रमेशला सर्व लोक घेरतात व त्याला मारू लागतात. तितक्यात रमेशची पत्नी येते व ती म्हणू लागते, अहो सोडा, काय करत आहे भाऊजी, तुम्ही सोडा, आमचं चुकलं. रमेश म्हणतो, तू यांची का माफी मागत आहेस? यांची माफी मागू नकोस, आपलं काय चुकलं आहे. तसे बोलताच गावातले सर्व लोक त्याला सोडतात. हे बघ वहिनी आलेत म्हणून तुला सोडलो आहे, नाहीतर तुझं काय आता खरं नव्हतं, तुझा हात पायच तोडणार होतो आम्ही. रमेश म्हणतो, हे जा जा, लय शहाणा आहेस. रमेशची पत्नी रमेशला सांगू लागते, अहो काय करत आहे, भांडण का करत आहे तुम्ही? रमेश म्हणतो, हे तुला काय कळत नाही, तू आज जा गप, तुला काही समजत नाही. आणि माझा मसाला मी कसं दर लावायचं ते माझं मी बघून घेईन, हे कोण सांगणार आहे मला. पुढे आपण तळावर पाहतो. मामा जमिनीवर काही रेघोट्या मारत असतात. ते सर्व लोक पाहतात व विचार करू लागतात, मामा काय करत असतील आणि रेघोट्या का मारत आहेत बरं. दत्तू दादू सर्व बोलू लागतात, हे बाबा तिथं जाऊ नको समोर, मामा उगं वरडतील. नंतरून मामा वहीमध्ये काहीतरी लिहू लागतात. ते सर्व लांबून बघत असतात व एकमेकांना विचारू लागतात, मामा काय लिहित असतील, काय लिहित आहेत. दादू सांगू लागतो, मामा वहीवर काहीच लिहित नाहीत,
नुसता उगाच फिरवतात. चिमप्पा म्हणतो, अरे असं कसं बोलत आहेस तू, काहीतरी लिहित असतील की, उगाच तिने फिरवणार आहेत का? मग दादू म्हणतो, जाऊन बघ काय दिसतंय का तुला तिथं. चिमप्पा जाऊन वाकून बघतो तर त्याला काहीही दिसत नाही. त्यावर चिमप्पा म्हणतो, होय की र, काहीच नाही दिसत वहीमध्ये. दादू पुढे सांगू लागतो, मग मी सांगत होतो की नाही तुला. हो पप्पा म्हणतो, अरे काहीतरी लिहित असतील, काहीतरी असेल, आपल्या डोळ्याला ते दिसत नसेल, मामा उगाच कशाला फिरवतील. बरं ठीक आहे. नंतरून मामांना सर्व लोक विचारू लागतात, मामा आपण सर्व तर तयारी आता केलेली आहे, भंडारा फक्त व्यवस्थित पार पडू दे, एवढीच आमचं इच्छा आहे बघा. मामा म्हणतात, अरे होईल की मग, एवढं का तुम्ही घाबरत आहे. सर्व लोक म्हणतात, पाऊस फक्त येऊ नये मामा, भंडाऱ्याच्या दिवशी कसा बसा भंडारा व्यवस्थित पार पडावा आमची अशी इच्छा आहे. मामा आकाशाकडे पाहतात व म्हणू लागतात, वरून देवा पाहिलंस का काय म्हणतात हे सर्व, आणि भंडारा होऊसपर्यंत तू ह्या भागात तरी काय पडू नकोस बघ, नंतरून ये, नद्या वाहून जाऊ देत, शेतीला सगळं चांगलं पाणी मिळू दे बघ, पण भंडारा दिवशी काय तू येऊ नकोस. तसे म्हणून मामा भंडारा फेकतात. मामा सर्वांना सांगू लागतात, आता वरून देव काय येणार नाही बघ, आता पाऊस काय इथे पडणार नाही बघ भंडाऱ्याच्या दिवशी तरी, नंतरून तुम्हाला पाऊसच पाऊस आहे. सर्व लोक म्हणतात, खरंच काय मामा. चिमप्पा विचारू लागता, काय मामा सांगताय, खरं आहे का हे, मग तर भारी होईल. मामा म्हणतात, अरे मग मी खोटं बोलतोय का, भंडारा कसा पार पडतो या बघा, आणि तुम्ही जे काही पीठ वगैरे असेल सगळं उघडं ठेवा, काही होणार नाही, पाऊस त्या दिवशी येणारच नाही. सर्व लोक खूप आनंदी होतात व म्हणू लागतात, बरं झालं मामा, तसं झालं तर चांगलं पार पडेल आपलं भंडारा. पुढे आपण पाहतो, रमेशची पत्नी आजारी पडलेली असते, ती झोपलेली असते व त्याची मुलगी विचारू लागते, आय तुला कधी बरं होणार आणि असं किती दिवस चालणार हे. तर ती बोलू लागते, आता काय माहीत नाही, आता हे असं वागत आहेत त्यामुळेच तर सर्व असं होत आहे बघ, असं ती त्याच्या मुलगीला बोलू लागते. इकडे मामा दत्तूला एक नारळ आणायला लावतात. दत्तू विचारू लागतो, कशाला मामा. मामा म्हणतात, तुला कशाला पाहिजे, जेवढं सांगितलं आहे तेवढं कर, नारळ आण म्हणले नव्हं, जाऊन आण जा. दत्तू म्हणतो, बरं ठीक आहे मामा, जातो आत्ताच आणि घेऊन येतो. दत्तू जाऊन नारळ घेऊन येतो. मामा ते नारळ फुकतात व मंत्र म्हणतात व ते नारळ दत्तूकडे देतात व म्हणतात, हे नारळ जाऊन लांब टाकून ये. दत्तू ते नारळ घेतो व तळाबाहेर तो टाकून येतो व दादू विचारू लागतो, काय झालं मामा, आणि हे काय नारळ असं का टाका लावलं. तर मामा त्याला सांगू लागतात, कोणीतरी माझं भक्त आजार आहे बघ तिकडं, आजारी पडले आहे, तिच्यासाठी मी उतारा टाकला आहे हा, आणि आता तिला बरं वाटेल बघ. इकडे आपण पाहतो, रमेशची पत्नी एकदम उठते, तिला मामा डोळ्यासमोर दिसल्याचा भास होतो व तिला बरं वाटायला लागतं. ती ओरडू लागते, गीता गीता इकडे ये बरं. गीता तिथे येते. ती विचारू लागते, काय झालं आहे. तर ती सांगू लागते, आता मला बरं वाटत आहे, हे सर्व मामानेच केलं असेल, मामांचाच चमत्कार असेल हा. गीता बोलू लागते, आहे तू औषध वगैरे काय घेतली होतीस का, मग तुला बरं कसं झालं. तर रमेशची पत्नी बोलू लागते, हे सर्व मामानेच केलं आहे आणि मला मामा डोळ्यासमोर आल्याचा भास झाला, मला ते दिसले. गीता सांगू लागते, बरं झालं, मामाने तुला चांगलं केलं. पुढे रमेशची पत्नी बोलू लागते, मामा सर्व आपलं चांगलं करत आहेत व ती नमस्कार करते मामांना व म्हणते, मामा ह्यांना बी थोडं बुद्धी द्या आणि ह्यांचं मन थोडं बदला, हे बी थोडं चांगलं वागू देत, आणि तेवढं एक केलं म्हणजे बरं होईल मामा, असं ती मामांना विनवणी करू लागते. गीता म्हणू लागते, मामा करतील तसं, आता मामा आपलं सर्व चांगलं करत आहेत, मसाल्याचा धंदासुद्धा आपला व्यवस्थित चालू आहे, फक्त आपले पप्पा थोडे सुधारले तर बरं होईल. रमेशची पत्नी म्हणू लागते, होय आपल्याला खायला अन्न नव्हतं, लोकांची देणं होती, आता ते सर्व फिटत आहे, सर्वांची देणंसुद्धा नील होत आहेत, ह्यांनाच थोडं कळणं झालं या, समजणं झालं या, हे सर्व मामांमुळेच होत आहे, मामांमुळे आपलं सर्व चांगलं झालं आहे, ह्यांना तेवढं समजलं तर बरं होईल, मामा ह्यासनी बुद्धी घातलं तर बरं होईल. इकडे दादू विचारत असतो, मामा कोण आजारी आहे.
तर मामा सांगू लागतात, एक आहे माझी भक्ती करणारी, ती आजारी होती त्यामुळं टाकला आहे मी ते नारळ. तर दादू विचारतो, कोण आहे? तर मामा म्हणतात, तुला कशाला पाहिजे समजा, तुला सांगितलं तेवढं तू कर आणि नाही ते प्रश्न उगाच विचारत बसू नको. काम तळ्यावरचे पडले ते कर आधी तू. पुढे मामा म्हणतात, माझं समधीकडे लक्ष असते या, कोण काय करते काय नाही आणि कोण कसं वागतंय त्यांना त्या पद्धतीने फळ मिळतच असते. कोण माझं ऐकलं तर चांगलंच होईल, नाही ऐकलं तर त्याचं वाईटच होईल मग. आणि खऱ्याचा मार्ग कोणीही सोडायचं नाही, भक्ती ही केलीच पाहिजे. पांडुरंगाला तुम्ही विसरू नका. आणि आता खूप जणी येतील भंडाऱ्याला. भंडारा हा एक निमित्त आहे सर्वांना जमा करण्याचा, पांडुरंगाचा आठवण काढायचा. त्यामुळे सर्वांची भक्ती होईल, पांडुरंगाचं स्मरण होईल, असे मामा बोलत असतात. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.